नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं असून सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र तुटपुंजी मदत नको म्हणत शेतकऱ्यांनी गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयात पैशांची उधळण करत सरकार विरोधात आंदोलन केलं आहे. हिंगोली व सेनगाव तालुक्याला अतिवृष्टीच्या पॅकेजमधून वगळल्याने आणि सरकारकडून तुटपुंजी मदत मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयात पैशांची उधळण करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्याचंही अतोनात नुकसान या अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेलं होतं. त्यामध्ये आमचं सोयाबीन, कापूस, तूर, हळद हे सर्व पिकं वाहून गेली. तसेच आमच्या शेतीतली संपूर्ण माती खरडून गेली. सरकारकडून आम्हाला अपेक्षा होती की सरकार भरीव मदत करत, परंतु सरकारने 8,500 रुपये त्या ठिकाणी घोषित केले आणि त्यातही शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000, 3,000, 4,000 अशी तुटपुंजी मदत देण्याचं काम या सरकारनं केलं. त्यामध्ये आमचा दसरा तर काळा झाला आणि आमची दिवाळी काळी होणार आहे. म्हणून ही आम्हाला तुटपुंजी सरकारची मदत नको आहे. एवढं दुःख कमी होते की नाही होत, तर या सरकारनं आणखी एक दुःख आणि आमच्या दुःखावर मिठाचा घाव केला. आमचा सेनगाव तालुका आणि हिंगोली जिल्हा या अतिवृष्टीच्या जे काही आम्हाला अनुदानापासून जे काही मदत मिळणार होती त्याच्यातून आमचा सेनगाव तालुका, हिंगोली जिल्हा वगळून टाकला. म्हणून या सरकारनं जे काही आम्हाला तोगडी मदत दिली, आमची शेतकऱ्यांची चेष्टा केली, तर ही मदत आम्हाला नकोय. म्हणून ही सरकारच्या तोंडावर आम्ही सर्व शेतकरी फेकून मारतो आणि ही सरकारच्या तोंडावर आम्ही ही मदत फेकून मारलेली आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.